व्यक्ती आणि वल्ली या पुलंच्या निरनिराळ्या व्यक्तित्वातलं सगळ्यात शेवटचं व्यक्तिमत्व अंतू बर्वा मी आता सादर करतोय. रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात. देवानं ही माणसाची निराळीच घडण केलेली आहे. त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल शिऱ्याचे, नारळा फणसाचे, खाजऱ्या आळवाचे फट म्हणता प्राण कंठाशी आणणारे ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहेत. रत्नागिरीच्या शीतातच ही भूतावळ लपली आहे की पाण्यातच प्राणवायू आणि त्याशिवाय आणखीन कुठला तरी वायू मिसळलेला आहे हे त्या रत्नागिरीच्या विश्वेश्वरालाच ठाऊक. अंतू बर्वा याच मातीत उगवला नि पिकला. वास्तविक अंतू बर्व्याला कोणी अंतू असं एकेरी संबोधावे असं काही त्याचं होय नव्हे. मी 12-14 वर्षापूर्वी जेव्हा त्यांना प्रथम पाहिले त्याच वेळेस त्यांच्या दाढीचे खुंट ते कानावरचे आणि छातीवरचे केस पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णोगोपट्या झालेला होता. अण्णोगोपट्या होणे म्हणजे पडणे हा अंतूनं मराठी भाषेला बहाल केलेला एक वाक्प्रचार आहे. रत्नागिरीचा अण्णोगोपता वकील गेले कित्येक वर्ष ओळीनं म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीत पडत आलेला आहे. तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी पोहरात अण्णू काय रे असे म्हणून अंतू ओरडतो. समोरासमोर कोणी अंतूला अंतू असे म्हणत नाही, पण उल्लेख मात्र सहसा एकेरी. किंबहुना ही कोकणातली मंडळी एकूणच एकवचनी, पण अंतूला संबोधन मात्र अंतुशेठ असे आहे. आता ह्या चित्पावनाला ही वैश्यवृत्तीची उपाधी फार प्राचीन काळीची घटली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला त्यांनी बंदरावर कसलं तरी दुकान काढलं. ते केव्हाच बुडालं, पण अंतुशेठ व्हायला तेवढं कारण पुरेच होतं. त्यानंतर मात्र अंतूनं पोटा पाण्याचा उद्योग केल्याचं काही कोणाच्या स्मरणात नाही. हा, आता 2 वेळच्या भाताची त्याची कुठेतरी सोय आहे. थोडीफार जमीन आहे, नारळीची 5-25, पोफळीची 10-15, रातांबीची काही अशी झाडं आहेत, 2-5 हापूस आंब्याचीही आहेत, कुठं फणस कुठं चिंच उभी आहे. वाडवडलारीच घराच्या वाटणीला त्याच्या वाट्याला एक खोलीनी पडवी आलेली आहे आणि या सगळ्या आधारावर अंतुशेठ ठामपणे उभे आहेत. त्यांची माझी पहिली भेट बापू हेगिस्ट्याच्या दुकानात झाली. मी सिगारेटी घ्यायला गेलो होतो. केसरीच्या मागून अर्धा जस्ती काड्यांचा चष्मा कपाळावर घेत अंतुशेठनी तडक प्रश्न केला होता, वकील साहेबांचे जावई ना? हो. झटक्यात ओळखले मी. बापूशेठ ओळखलेत की नाही? आपल्या वकिलांचे जावई, त्यांच्यासाठी चहा मागवा. एकदम इतक्या सलगीत आलेला हा म्हातारा कोण हे काय माझ्या ध्यानातही ना. शेवट अंतुशेठनीच त्याचा खुलासा केला, तुमचे सासरे दोस्त हो आमचे. सांगा त्यांना अंतू बर्वा विचारित होतो म्हणून. बर, काय हो, मुक्काम आहे का फ्लाइंग विजिट आहे? नाही, 2-3 दिवसांनी जाईल म्हणतो. उत्तम, पण तुम्ही आलात कशाकडे? नाही, दिवाण सण असेल असं वाटतंय मला. बरोबर बरोबर. मग मागा चांगली फोर्ड गाडी. तुमचे दोस्त आहे, तुम्हीच सांगा त्यांना. वा, पुण्याचे तुम्ही, बोलण्यात ऐकणार काय आम्हास? पण तुम्ही म्हणाला की तुमचा मुक्काम 2-3 दिवसाचा आहे. हे पण तर तुम्ही चांगलं केलं की थोडक्यात गोणी असते. सड्यावरच्या त्या कसोबकर वकिलाच्या जावयासारखं नका धरू. त्यांना ठोकला 6 महिने तळ, शेवटी कसोबकर वकिलान खळं सारवायच लावलं. त्यास जास्त दिवस जावे राहिला की तो दशमग्रह होतो. कसे हे मात्र अंतुशेठ मिळ. अहो बापूशेठ, ओळखली काही आमच्या वकिलांचे जावई? फार बोलू नका, नाहीतर तुमच्यावर लिहितील एखादं फर्मास फारस. आपल्या आबा शेठ यासारखी नाटकं लिहितात ते. अंतुशेठ बर्व्यापर्यंत माझी कीर्ती पोचल्याचे ऐकून झालेला आनंद बापू हेगिस्टाच्या पुढच्या प्रश्नाने पार मावळून गेला. माझ्याकडे नीट निरखून पाहत ते म्हणाले, काय करता तो? करतात म्हणजे काय? खुले काय तू हेगिस्टे? ती रद्दी काढा. 10 ठिकाणी फोटो कधी नाव छापलेलं आढळेल तुम्हाला त्या रद्दीत. हो, सिनेमात असतात. काय सांगताय काय? हेगिस्टे माझ्याकडे अजिम्या ब्रह्म पाहिले असा चेहरा करून पाहत म्हणाला.
काय सांगू बापू, एक विचारू काय, एक सिनेमा काढला की काय मिळतो तुम्हाला? मी काही कोकणात प्रथम आलेलो नव्हतो, त्यामुळे या प्रश्नाला मी चांगला सराव होतो. नाही, ते सिनेमावर अवलंबून असतं. पण आम्ही वाचलंय की 1,00,000-1.5 लाख मिळतात म्हणतात. छे गो, हो मराठी सिनेमात एवढे कुठले आले? पण समजा 5 पडत असले तरी 3 पूज्य पडत असतीलच. पडतात, कधी कधी बुडतात. ते चालायचेच, धंदा म्हटलं की चढणे आले आणि बुडणे आले. पण आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारू काय? विचारा. त्या सिनेमातल्या नटांबद्दल आम्ही हे जे काही वाचतो ते सगळे खरे असते की आपल्या गंगाधर भासण्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखं पीठ मिसळलेलं? आता हे जे काही ते म्हणजे मी उगीच वेळ पांघरल्यासारखं केलं. हे जे ते काही म्हणजे तर्जनी नासिका न्यायातला प्रकार म्हणतात तो ते. तर्जनी नासिका न्याय काही माझ्या ध्यानात आला नाही, मी उगीच वेळ पांघरलो. वसतात हो जावई बापू, वसतात. कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढाल. तर्जनी नासिका न्याय म्हणजे नागपुडीने अंतुशेठने आपल्या तर्जनी नागपुडीला लावून त्याचा साभिनय खुलासा करून दाखवला. तेवढ्यात हेगेश त्यांनी मागवलेला चहा आला. अंतुशेठने माझ्या हातात चहाचा कप दिला आणि त्या चहावाल्या पोराला रत्नागिरीच्या समस्त म्हैशी तूर्तच गाभणकरी संप्या असे म्हणत चहाच्या रंगावर जाता आता शेरा मार. वास्तविक त्या चहात दूध कमी आहे त्यांना सरळ सांगता आलं असतं, पण अंतुशेठच नव्हे, त्या साऱ्या आळीचे बोलणेच तिरके. त्यांचा माझा परिचय आता जुना गेला. मी जितक्या वेळेला त्यांच्या रत्नागिरीला गेलो तितक्या वेळा त्यांना भेटलो. त्यांच्या त्या अड्ड्यात मला त्याने जमवूनही घेतलं. त्यांची ती विशिष्ट परिभाषाही मला तिथेच समजली. 1-2दा त्यांनी मला गंजिफा शिकवण्याचा प्रयत्नही केला. 60च्या आसपास उभ्या असलेल्या त्या बुद्धांच्या अड्ड्यात त्यांनी अंतुशेठ आणि त्यांचे सांगाते यांचं जीवनविषयक आचार तत्वज्ञाने मी खूप ऐकलं. खांद्यावर पैरणी, कमरेला गुडघावर पंचा, पायात करकरती म्हाण, एका हातात दांडी आणि दुसऱ्या हातात फाणच घेऊन रे गोविंद भोड टाकतोस को दोन डाव किंवा परांजप्या अरे जागा आहेस का झाला तुझा आजगर, या असल्या आरोळ्या मारीत पत्त्यातले भिडू गोळा करणाऱ्या त्या मंडळीत मीही खूप पटत. पत्त्याचा डाव फारसा रंगला नाही की मग ओ जामय बाबू म्हणा हो एखादा तुमचा मानकंस. ओ गडबोल्या खूप तुझा थोडा तबला पाहुण्याबरोबर, खातुशेठ उघडा तुमचा खोका, या असल्या फरमाईशी नंतर मी माझा आवाज साफीप करून घेत असे. नारिण्यात मजा आहे तुमच्या, ही असली दाद ही तिथेच मिळेल. 1-2 वर्षांनी एखादी फेरी रत्नागिरीला घडे. दर फेरीत मात्र एखादा मेंबर गळायचं काय. दामू काका कुठे दिसले नाही तो अंतुशेठ. कोण? दामूने ना, तो चैने दे वरती रंभाताच्या टकलावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यान वारा घालते म्हणतात. म्हणजे वाघाचे पंजे. दामुने निजी झानीवर रत्नागिरीहून बदली. वर आकाशाकडे बोट दाखवत अंतुशेठ म्हणाले, अरे कळलंच नाही मला. कळणार कसे? कळणार कसे? दामुने ना चचला म्हणून रेडिओवर का बातमी सांगणार आहे? केसरीत आला होता आपला गृह्य संस्कार छापून, मन मिळावून प्रेमळ धर्मपरायण होते असा. दामुने ना कसलं प्रेमळ, ताटीवर आडवा पडला होता तरी कपाळवरची आखी तशीच छापणारे काय तुझे द्याल ते छापताच. गतवर्षी आषाढीच गेला वैकुंठ लोके. रत्नागिरीत 2 पालख्या निघाल्या होत्या, एक विठोबाची दुसरी दामुनेण्याची. गतवर्षी आषाढीत तो गेला आणि विजयादशमीस आपला दत्तूपणाने सीमोल्लंघन केलं नाही. अवघ्या देहाचं सोनं झालं, इजा झाला, बिजा झाला. आता इजाची वाट बघतोय. खांद्याबरोबर नेहमी म्हणून आपला खांदा उडवीत म्हणते.
5 फुटाच्या आतबाहेरची उंची, तांबूस गोरावर्ण, तोंडावर बारीक वांगाचे ठिपके, घारे मिचमिची डोळे, वयोमानाप्रमाणे वाढत चाललेले सुरकुते, डोक्यावर तेलाच्या कडा उमटलेली टोपी, अंगात अंगरखा, कमरेला गुडघाभर पंचा, पायात कोकणी वाहणं, दातांची अर्धी पंगत उठून गेलेली, त्यामुळे मोकळ्या झालेल्या हिड्याने जीभ लावीत बोलायची सोय, आणि या साऱ्या सकट वजन सुमारे 100 पाऊंड. या सगळ्या जरा जीर्ण होत चाललेल्या गोष्टीत एक गोष्ट मात्र ताजी, ती म्हणजे सानुनासिक परंतु सुस्पष्ट आवाज आणि डोक्यावर पिढ्यानपिढ्या थापलेल्या खोबरेल तेलाने दिलेली वंश परंपरागत तैलबुद्धी. अंतुशेटच नव्हे तर त्या आळीतले त्या वयाचे सारेच नमुने कमी अधिक फरकाने एकाच वळणाचे किंवा आडवळणाचे. भाषेला पुरुषासारखं पायात गिरकी घेऊन चालायची सवयच झालेली. कुणाचं बरं झाल्याचं सुख नाही, वाईट झाल्याचं दुःख नाही, जन्माचं सोहेर नाही, मरणाचं सुतक नाही, गाण्यात रुची नाही आणि तिटकाराही नाही, आणि खाण्यात चवीपेक्षा उदरभरणम हा स्वच्छ हेतू. आयुष्याची सारवट गाडी वंगण नाही म्हणून कधी कुरकुरली नाही किंवा आहे म्हणून वेगानं पळाली. चाल मात्र कोकणी वाटेसारखीच सदा नागमोडीची. नशिबात अश्वत्थाम्या घरच्या पिठाच्या दुधाची वाटी, त्याच्या घरी पिठाचं दूध झालं, पण इथे देवानं नारळीचा कल्पवृक्ष दिलेला, तरीही त्यातल्या खोबऱ्यापेक्षा करवंटीची सलगी आली. उन्हाळ्यात मुंबईची कुठली तरी दुय्यम दर्जाची नाटक कंपनी थापाच्या थिएटरात एकच प्याला घेऊन आलेली होती. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोडा वॉटरच्या बाटल्यांची चित्कार सुरू झाली. किटसनच्या प्रकाशात अंतुशीची मूर्ती मला खर त्या प्याला मिळाल्याची चर्चा करताना दिसते. कशी काय गर्दी, ठीक, प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्धे तिकीट छे छे म्हणून झिटकताय काय पाल झिटकल्यासारखे. पहिला अंक मी ऐकलं हेतूनच. तुमच्या सिंधूच्या पार्ट्यात काही दम दिसत नाही. लागे हृदय हुर म्हणजे ती पिचकवणी मंडळीत बालगंधर्वांचं ऐकलं होतं काय. आपलं शेवटचं काय वरच्या पट्टीत उडीत म्हणाले ना. आमचा आग्रहाने तुम्हाला नाटक पाहिलं ह्या तसा. गावात आग्रहाचे बोर्ड टाकलेली शिवाय जाहिरातीची अक्षर घेऊन घरोघर हिंडत होते तुमचे बँडेवाले. अहो एवी तेवी रिकाम्या खुर्चीच नाटक दाखवायचं. 4 आण्यात जमवा. 4 आण्यात बघायला तो काय टंबऱ्याचा खेळ. अहो तो बरा, तो आधी खेळ करतो आणि नंतर थाळी फिरवतो. तुम्ही तसे करा. पुढचं कशी या तेजूपदाला जमलं फक्कड तर थाळी 4 आणे जास्ती टाकीन. बाजूची मंडळी फिरवी फुटकन हसली आणि तेवढ्यात अंतुशेठची नजर आमच्याकडे होईल. हो जावई भाऊ, काय जमलाय काय इथेच पहिला? ठीक, फुकट पासात की काय तुम्ही? नाही, एक न्हावी दुसऱ्या न्हाव्याच्या दाढीचे पैसे घेत नाही म्हणतात. नाही, हे पाय तिकीट आहे हो. ठीक आहे म्हणून मुळमुळचे उत्तर दिले. दावड्या मोजल्या आहेत ना तुम्ही? हो. मग त्या तेंडूच्या पार्ट्यात तर मला काही दम दिसत नाही. ठीक असला ते काम करणारी काय सांगताय काय? कसला हो आवाज आणि कसलं ते दिसणं. अहो मनात आणेल तर कडेवर घेईल सुद्धा कनास. सिंधू कसली, सिंधुदुर्ग आहे मालवणचा. पाहिलं वाटतं नाटक? हा पाहिलं. 2-4 झाप इकडून तिकडून. ह्यांच्यापेक्षा दशावतारी बरे. काही कारण नसताना आपल्या मताची अंतुशेठ तिकडून निघून गेले. बाकी दिवस रात्र पिंका टाकीतच यांचं आयुष्य गेलेलं. अंतुशेठचा आणि माझा आता इतक्या वर्षाचा परिचय, पण त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीविषयी फारसं मला कधी कुणी सांगितलं नाही म्हणायला. मागे एकदा त्यांच्याच अड्ड्यातल्या अण्णा सान्यांनी त्यांच्या मुलाविषयी काही माहिती पुरवली होती.
म्हणजे अंतू शेटना मुलगा आहे? आहे म्हणजे काय? चांगला कलेक्टर आहे. कलेक्टर बायकण्याच्या स्टेशनावर तिकीट गोळा करतो. हो, पण म्हणजे वडिलांना मदत देखील करत नाही की काय? नाही, करतो कधी कधी, पण त्यालाही त्याचा संसार आहेच. शिवाय बीबीसीआयला JIPचा डबा जोडलेला. बीबीसीआयला JIPचा डबा जोडणं म्हणजे आंतरजातीय विवाह हे लक्षात यायला मला खूप उशीरच झाला. काय आलेलं लक्षात? तेव्हा आमच्या अंतुशेच्या स्नानसंधीची पंचायत होते. शिवाय मुलाच्या घरी इतरही अनेक चालतात म्हणतात. मग आमच्या अंतुशेचं जमायचं कसं? मागे एकदा सगळा अपमान मिळून नातवाचा चेहरा पाहायला गेला. गणित चुकल्यासारखं बघायचं. हा, आता दसरा दिवाळीच्या वेळेला मिळतं त्याला मनी ऑर्डरतून ₹30 मत पोस्ट. त्यावर फिरतो गावभर मिशीला कोकम लावून तूप 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 म्हणून सांगत, आणि खुळखुळ होतो खिशात हात घेऊन खुर्दा 4-8 दिवस. आणि काय त्यांना ते 4-8 दिवस याचं 4-8 आण्याचा पोस्त मिळतं त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. ह्या 4-8 आणे खाल्ले त्यांच्या यांनी तर काही हरकत नाही. 4-8 आणे खाल्ले म्हणून याचं रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेला घालून मुकुट घालून पाठवतात. पण 1,00,000-2 लाख खाल्ले तर गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत लोकनियुक्त प्रतिनिधी. राजकारण हा तर अंतुशेटच्या अड्ड्याचा अगदी लाडका विषय. प्रत्येक राजकारणाविषयी त्याचे अगदी मालिक विचार. मागे एकदा कोकणात दुष्काळ पडला होता. तसा तिथे नेहमीच दुष्काळ, पण अंतुशेटच्या भाषेत सांगायचं तर हा दुष्काळ फॅमिन ॲक्टान्वये पास झाला. दुष्काळी भागातून नेहरूंचा दौरा चाललेला होता. गावात धामधूम होती. कोणीतरी संध्याकाळी अंतुशेटने विचारलं, काय अंतुशेट, भाषणात दिसला नाही? कोणाच्या? नेहरूच्या. अरे दुष्काळ पडला इथे तर भाषण कसे देतोस? तांदूळ हे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्याला विश्वेश्वराच्या घाट्यावर उभं राहून कुराण वाचून दाखवण्यासारखं आहे. तो बोलतोय तिथे ने हा इथे. याचा त्याच उपयोग नाही, ते त्याचा यास. तुम्ही आपले खुळे आला नेहरू चालले बघायस, आला नेहरू चालले बघायस. आणि दाखवलेली तरी काय त्यास? बाळ गंगाधर टिळक जन्मली ती खोलीनी खाट. अरे गंगाधर पंत टिळकस काय स्वप्नात दृष्टांत झाला होता काय रे? तुझ्या बायकोच्या कुठे लोक म्हणजे जन्मास येणार म्हणून कोणाचे तरी दाखवलेले खाट दिला ठोकून. आणि ते टिळकाचं सोड, टिळकाचं 100 वर्ष झाली त्याच्या जन्मास. तू जन्माला आला होतास ती खोली तरी तुझ्या मातोशी सांगता येईल काय रे? घरी जाऊन म्हातारेच विचारून घे अगोदर आणि मग सांग मला टिळकाचे नेहरूचे. मला नेहमी प्रश्न पडेल, ह्या मंडळींची आदराची स्थानं तरी कोणती? गावात कोणी पंडित आला त्याला पडीक म्हणून उडव. 2 पैशाचे लिंबू आणायला सांगा बाजारात जाऊन. स्तंभावरच्या लायब्ररीत जाईल आणि मागेल लिंबू. कोणाचा तरी मुलगा प्रोफेसर झाला. सरकशीर काय हो? अंतुशेट चटकन म्हणाले. मागे कोणीतरी छत्रे प्रोफेसर होता. कोणी नवीन दुकान काढलं. दिवाळ्याचा अर्ज आत्ताच मागून ठेव म्हणावं, हा आशीर्वाद. जीवनाच्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्थ ही मंडळी प्यायली आहेत देव जाणे. त्यातली निम्म्याहून अधिक मंडळी मनी ऑर्डरिंगवर जगतात आणि त्यातले पैसे वाचून दावे लढवतात. प्रत्येकाची तारीख पडलेली. विशाल सागर तीरे, नारळची बने आहेत, पोपळीच्या बागा आहेत, सारं काही आहे. पण या साऱ्या उदात्ततेला दारिद्र्य असं विलक्षण छेद देऊन जातं आणि मग उरतं ते भयान विनोदाचं अभेद्य कवच. कशावरून तरी गांधींच्या गोष्टी निघाल्या. कसला गांधी? जगभर गेला पण रत्नागिरीच नाही आला. पक्का तो त्यास नेमके ठाऊ की इथे त्याच्या पंचाचंही कौतुक नाही आणि दांडीचंही नाही. कारण आम्ही सगळेच पंचेवाले आणि त्याच्याही पेक्षा उघडे. आणि सुताबिताचं म्हणाल तर त्यात काही तथ्य नाही. आमचा शंभू भट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला.
ब्रिटिश सरकार तो सोडाच, पण रत्नागिरीचं गिलियन कलेक्टर देखील त्यात घाबरलं नाही. तिसरं शस्त्र उपासाचं. इथं निम्म कोकण उपाशीच, नेहमी उपाशी राहण्याचं. आणि स्वराज्याचं म्हणाल तर त्याचा संबंध टिळकाशी नाही, गांधीशी नाही आणि सावरकराशी नाही. मग स्वराज्य काय आकाशातून पडलं, ते कुठून पडलं ते तुम्ही तपास. पण इंग्रज गेले ते कंटाळून. लुटण्यासारखं इथे शिल्लकच काय आलं होतं. कुंभार मडकी देऊन गेला, तुम्ही भोंगा उकिरणार. हे सगळं चक्र नेहमी क्रमेण होतं. सत्ता इंग्रजाची नाही, सत्ता गांधीची नाही, सत्ता आहे जनतेची नाही, सत्ता आहे विश्वेश्वराची. मग तुमचा तो विश्वेश्वर इंग्रजांच्या ताब्यात कसा गेला? पुढे काय तुम्ही विश्वेश्वर घट्ट आहे तिकडे राजवड्यावर, त्यानं एक खेळ करून दाखवला. 150 वर्षाची गुलामीचा आलाव कसला खेळ. मग 150 वर्ष तुमची ब्रह्मदेवाच्या रिष्टमाच्यातला काटा सेकंदात देखील पुढे सरकत नाही 1000 वर्ष ओलांडल्याशिवाय. रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीतल्या ओसरीवर भोवती माडांच्या काळ्या सावली हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंड हे तत्वज्ञान सांगू लागली म्हणजे काळी अगदी हादरत. समाजवादाच्या नुसत्या गप्पा आहे तो गप्पा. एक आंब्याचं पान नसतो दुसऱ्या पानासारखं. ब्रह्मदेवाच्या दरबारी प्रत्येकाचं भांड निराळ. सगळ्या माणसांची नशीब सारखी होतील कशी? घटकावर झालं तो आला तुमचा समाज. आमच्या रत्नागिरीचा गावबंदी शिक्या फुकून सांगतो ना, तशी आली कोकण रेल्वे आणि ती गेली आमच्या पांडुगुरुवाच्या परसत. म्हणून काय थोट्या पांडवाच्या खांद्याला हाताचे कुंट फुटणारे काय. आणि हात नाहीत म्हणून कसेल त्याची जमीन आणि दिसेल त्याची थैली. या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार काय कसा, तो तसाच राहायचा. स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिराळा डोळा सरळ नाही झाला किंवा महादेव गडबल्याचं धुंद आत नाही गेलं. हे डाम उजवर राहायचं सुसमाजात. अहो रामराज्यात देखील रामाचं शेपूट उपटून मारुतीचं शेपूट उपटून रामान आपल्या पाठीच नाही जोडलं. हा नरच राहिला आणि तो वानरच. अशा वेळी अंतुशेच्या जिभेवर अगदी सरस्वती नसते. बरोबर आहे, बरोबर आहे म्हणून उगाच तोंड टेकलं म्हणू नका त्या शामराव मोरकुट्यासारखं. नाही, तुम्ही आमच्याहून वयानं लहान करे पण शिक्षणाहून थोर. अशा वेळेला अंतुशेच्या बोलण्यात कुठे कडवं हे नसेल, हे टोचायचं कोणाचं नसेल, पण त्याचं कुठेतरी हात झळत असत. त्यानंतर 2-4 वर्षात मधल्या 2-4 वर्षात माझं रत्नागिरीला काही जाता आलं नाही. रत्नागिरीला जाता आलं नाही. मधल्या काळात तिथे वीज आली, कॉलेज आलं, डांबरी रस्ते झाले. 2 वर्षापूर्वी मी तिकडे गेलो होतो. तर अंतुशेठने म्हणला, अंतुशेठ रत्नागिरीची खूप झाली हो तुमच्या घरी आली का नाही वीज? छे हो, आमचं दळी आमच्या आपल्या घरात अंधार आहे तो घर आहे. हो, पोपडे उडवलेल्या भिंतींनी गणकी कौलं बघायला वीज हो कशाला आम्ही. आमचं आपलं दळीद्र काळोखात गळले बर. मनमुराद हसत हसतच अंतुशेठ म्हणाले, आता ह्या वेळेला त्यांच्या दातांचा संपूर्ण अंडू गोप्या झालेला होता. पण या मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्या आड्यातल्या 2-4 जागा रिकाम्या झालेल्या होत्या आणि त्या कुठेतरी त्यांच्या हृदयात घर करून जात असत. कधी नव्हे ती कारुण्याची आणि गोडव्याची सुंदरशी हाक त्यांच्या बोलण्यात मला आढळले. अंतुशेठ आपण सांगतो, शंभू जोगळेकरांचा मुलगा दिल्लीत गेला हो वरच्या जागेवर बदलून. म्हाताऱ्याला काशी विश्वेश्वर हरिद्वार ऋषिकेश घडवून आणणं बांध घातलं होतं जोरदार शंभू जोगळेकरांना. शिवाय येताना गंगेच्या पाण्याचा लहानसा गडू सील बंद करून आणलाय हो आमच्यासाठी. पुढच्या वेळेला याल तेव्हा त्यातलं गडूचं सीड फुटून तो गडू आमच्या तोंडात तुकडा झालेला दिसेल हो जावई बापू.
ह्या वेळेला त्यांचा जो मूड होता तो इतका बदललेला होता की मला सुद्धा जरा आश्चर्यच वाटायला लागलं. त्यानंतर गेल्या वर्षी पुन्हा रत्नागिरीला जाण्याचा योग आला. सुदैवाने अंतुशेठच्या घरच्या गंगाजलाचं घरू सीलबंद सुद्धा. काँग्रॅच्युलेशन हो जावे बापू, काँग्रॅच्युलेशन. कळलं आम्हास, कळलं विला येते जाता येते. आता इंग्रजी बोलले पाहिजे तुमच्याशी. तेव्हा एक रिक्वेस्ट आहे. म्हणजे कसली रिक्वेस्ट? नाही, तेवढा जरा तो कोहिनूर हिरा बघून या. आमची तेवढीच एक इच्छा राहिली हो. पिंडाला कावळा शिवला नाही तो कोहिनूर 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 म्हणा शिवे. जाऊन या हो, लंडन पॅरिस सगळं सगळं बघून या. मला रस्त्यातच त्यांच्या पाया पडावं असं वाटलं. मी त्यांना वाकून नमस्कार केला. श्रद्धाळू आहात म्हणून यश आहे हो तुम्हास, ते म्हणाले. मी त्यांचा निरोप घेतला आणि 2-4 पावलं चाललो असेल नसेल तोच. काय होता बे बाबू, एकटेच जात आहे की सपत्नीक? नाही, आम्ही दोघेही जातो. हे चांगले केले. नाही, एक केल्यामुळे म्हणलं डोक्यात रत्न मूवीला येते शिकावयास जाते देवयानीची कथा आठवली तर. पण तुम्हाच म्हणून सांगतो, तुमच्या मुलीला आमचा आशीर्वाद सांगा. तुमचं भाग्य तिच्यामुळे आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, तुमच्याशी बोलू नका. 40 वर्षापूर्वी आमची ही गेली. कारचा हापूस तेव्हापासून मोहरला नाही हो. एकेकाने शेकड्या नांबा घेतल्या त्या आपल्या. भाग्य कुठल्या वाटेने जातं बघा. असं जाऊन या. इथून प्रयाण केव्हा? उद्या सकाळच्या गाडीत डायरेक्ट मुंबई की काय? हे चांगले गेले. एकदा तो प्रवास घडला म्हणजे त्या प्रवासाच्या जोरावर माणसात पृथ्वी प्रदक्षिणा करून यावं. परवा वरच्या आणीतला तात्या जोग जाऊन आला. अजून हाडांचा हिशोब जमतोय. 7-8 हाड हरवली म्हणावं त्या एसटीत. दुसऱ्या दिवशी पहाटेच एसटी स्टँडवर ओ जावाय अशी हात काढू. आता त्या तोंडात एकच दात बुकलूक होत. ओ जावाय काय म्हणता? नाही, तुमचा विश्वास नाही ठाऊक आहे मला. पण ही जी मी पुढे देतोय विश्वेश्वराचा अंगा आहे, तुमच्या खिशात ठेवा. मी मला तुमचा जाणार म्हणून कळलं होती साहेबांकडून. एवढी पुढी जड नाही हो खिशात. ठीक आहे म्हणून ती पुढे खिशात ठेवा. एसटी सुरू. अंतुशेठने आमच्या कुटुंबियांबरोबरच सदरावर करून आपले म्हातारे मिचमिचे डोळे टेकले. तेवढ्या त्या एसटी स्टँडवरच्या अंधुक प्रकाशात त्यांचे देखापाटीला गेलेले कोप माझ्या डोळ्यांवर टचकन आघात करून गेले. कोकणातल्या फणसासाठीच पिकली माणसं खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही. धन्यवाद.